नागपुर के इंदौरा स्थित डॉक्टर मंडपे के क्लिनिक के बाहर शेड में नीचे सोए एक व्यक्ति की किसी अज्ञात व्यक्ति ने निर्ममता से ईंट फेंककर हत्या कर दी। ये घटना डॉक्टर के क्लिनिक के बाहर लगे सीसीटीवी कैमरों में कैद हुई है। डॉक्टर ने सुबह क्लिनिक के यहाँ खून से लथपथ व्यक्ति को देखा तो कंट्रोल रूम पर इसकी जानकारी पुलिस को दी, जिसके बाद पुलिस ने शव की शिनाख्त के लिए मृतक के भाई को बुलाया, जिसने पुलिस को अपने भाई का किसी के साथ विवाद होने की बात बताई। पुलिस ने मामला दर्ज कर अज्ञात आरोपी की तलाश शुरू कर दी है। मंडपे यांनी कंट्रोलला फोन केला होता। कंट्रोलने सीएफएस दिला एमडीटी की बीट नंबर 4 ला की अशी घटना आहे, माणूस पडलेला आहे, रक्त निघालेलं डोक्यात। त्या ठिकाणी बीट मार्शल 4 यांनी जाऊन खात्री केली। त्यांनी आम्हाला फोनवर माहिती दिली, ड्यूटी ऑफिसरला माहिती दिली। आम्ही घटनास्थळी जाऊन बघितलं। डॉक्टर मंडपे दवाखाना इंदोरा चौक ते 10 नंबर पुलिया। तर त्या ठिकाणी बघितलेस तर रक्ताचे थारड पडलेला आणि एका बाजूला वीट थोडा तुटलेला आणि त्याला पण रक्त लागलेला। याचा प्राथमिक अंदाज आम्ही आमच्या वरिष्ठांना दिली। एकंदरीत कोणीतरी अज्ञात इसमाने, तो पण अनोळखी होता, त्याचा कोणतरी खून केला। या माहितीद्वारे आम्ही आयकार बोलवली, त्याची सर्व अँगलने आम्ही माहिती घेतली। त्याचा फोटो व्हायरल केला आम्ही मृतकाचा। त्याचं ट्रेस झालं। त्याचं नाव मधुकर माणिक बागडे, वय 40 वर्ष, इंदोरा भंडार मोहल्ला गल्ली नंबर 6 चा असल्याचं निष्पन्न झालं। आम्ही त्याची माहिती काढली, त्याचा भावाला बोलवलं। भावाचा रिपोर्ट सुरू आहे। भावाचं नाव आहे मनोज माणिक बागडे। त्यांनी रिपोर्ट दिलाय की भावाचं कोणाचं भांडण नव्हतं, पण तो त्यांना कोणतरी मारला असावा। अशा आशाच्या याच्यावरून आम्ही 302 चा गुन्हा दाखल करतोय आणि सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व व्हेरीफाय करून आम्ही आरोपी शोधून अटक करण्याची कारवाई करू। काय सीसीटीव्ही मध्ये पुरावा मिळाले आहे का? एकूण किती आरोपी आहे आणि एकूण किती वाजेची घटना आहे त्यात काय नाही? तो मृतक झोपलेल्या त्या दुकानासमोर, डॉक्टरच्या दवाखान्यासमोर शेड मध्ये झोपलं दिसतोय आणि 5:30 ते 6 वाजता दरम्यान सकाळी एक माणूस येतोय, खिशे चेक करतोय, परंतु पैसे वगैरे काढलेले दिसत नाही। तर वीट उचलतो, डोक्यावर मारून निघून जातो। आता डोक्यावर नेमकं कोण मारत आहे, काय पार्श्वभूमी काय त्याला मारण्यामागे, हे तपासात निष्पन्न होईल। तपास सुरू आहे।